गेल्या 6 महिन्यांपासून शहादा शहरात अवैध कॅफे सेंटरचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला होता। विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येऊन आक्षेपार्ह वर्तन करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या। शहादा शहरात अवैधपणे सुरू असलेल्या कॅफे सेंटरवर काल पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या कॅफे सेंटरला कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना सुरू असलेल्या या कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुणींचे आक्षेपार्ह जाळे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या कारवाईमुळे शहरातील कॅफे शॉप चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील अहिंसा चौक परिसरातील एका कॅफे शॉपमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात प्रायव्हेट खोल्या आढळून आल्या आहेत, तर दोंडाईचा रोडवरील नगरपालिका कॉम्प्लेक्सच्या वरती सुरू असलेल्या एका कॅफे सेंटरमध्ये पार्टिशन असलेले रूममध्ये सोफे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कॅफे सील करण्यात आले आहेत। दरम्यान पोलिसांनी केलेल्या या छाप्यात नेमके किती कॅफे सील करण्यात आले आणि किती जणांना ताब्यात घेण्यात आले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र या कारवाईमुळे शहरातील अवैध कॅफे चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या कॅफे चालवणाऱ्यांना कोणाचा वरद हस्त आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे।